साक्षी काय आलं? आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे. काय? माझा 8वी मध्ये पहिला क्रमांक आला. अरे ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. बाबा कुठे आहे? बाबा बाबा शेतात गेले, मी आले की सांगते. पल्लवी पल्लवी ऐकतेस का? पाणी आण. हो. अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हो, तू आज खूप आनंदात दिसते. अहो आपल्या साक्षीचा 8वीत प्रथम क्रमांक आलाय. ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. तर मी म्हणत होतो की आपल्याला पल्लवीला हॉस्टेलला टाकायचंय. पल्लवीला गावातल्या शाळेत टाकायचंय आणि भैयाला हॉस्टेलला टाकायचंय. अहो असं कशाला? आपण दोघांना पण. बाबा मला हॉस्टेलला जायचंय. हो, मला पण जायचं हॉस्टेलला. अहो आपू या दोघांना पण सोबतच टाकू हॉस्टेलला. आपल्यापाशी एवढे पैसे नाही की आपण दोघांना पण हॉस्टेलला टाकू शकू. ठीक आहे, तुम्ही जसं म्हणशाल तसं. चालेल आई. तर बघा इथे हाच भेदभाव करलेला आहे की आपल्या मुलाला हॉस्टेलला आणि मुलीला गावातल्या शाळेत टाकलेलं आहे. तर का? तर मुलाला हॉस्टेलला टाकायला पैसे आहे आणि मुलीला हॉस्टेलला टाकायला पैसे नाहीत. हाच भेदभाव इथे केलेला आहे. आता आपण पल्लवीचा 2 वर्षानंतरचा पुढचा प्रवास बघूया. आई कुठे ग? काय ग साक्षी, काय झालं? दरवर्षीप्रमाणे यावेळेस सुद्धा माझा 10वी मध्ये प्रथम क्रमांक आलाय. अरे वा, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला तुला डॉक्टर बनवायचंय. असंच अभ्यास कर. हो, बाबा कुठे गेले? अगं बाबा शेतात गेले, मी आले की सांगते. हो आई, मी माझ्या मैत्रिणीकडून येते. पल्लवी पाणी आण. हो दे ना. काय झालं? आज तू खूप नाराज दिसतेस. अहो शेजार तू मन कुठं चालली साक्षी? कुठं नाही. तुला 10वी मध्ये किती मार्क पडले? बघा ही पोरगी 90% बोलते. आपण तिच्या मम्मीला मला तुझ्यापेक्षा पाहणं काही वाटत पण नाही. धड धाकड आणि मुलासोबत बोलती. किती मोठी असून मुलासोबत बोलती. वैभवराव लाराक वाड्यावरचे रिस्टार भाऊ 20 रुपये. 20ला 40 लावा. 3 नाव घ्यायला परवडत नाही. चांगला प्रचार होईल आपला. ताई आहे का घरात? हो या ना, बसा. कस काय येणं केलं ताई तुम्ही? आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. काय? आम्ही तुमच्या मुलीला एका मुलासोबत बोलताना बघितलं. अहो मग काय झालं? अहो आम्हाला ते योग्य वाटलं नाही. एक मुलगी एका मुलासोबत बोलेल हे काही योग्य नाही ना. मग समाज काय म्हणेल? अहो यांना थोडी ना काही होतं. आज 4 जणांनी बघितलं, उद्या 8 जण बघतील. काय म्हणेल समाज? अहो समाजाचं काय? तिला 10वीत मार्क पडले, तिला कोणीतरी काही विचारलं असेल. मग तुम्ही तिचं लग्न करून टाकायला पाहिजे. मी बघते तिच्या बाबाला विचारून. बरं आम्ही येतो. हो पल्लवी पाणी आण. हो आणते. काय झालं? आज तू खूप नाराज दिसतेस. अहो आपल्या साक्षीचा हरवर्षीप्रमाणे यावर्षी पण 10वीत प्रथम क्रमांक आलाय. ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. अहो पण शेजारच्या ताई म्हणत होत्या की आपली साक्षी एका मुलासंग बोलत होती. बर थांब, मी साक्षीलाच विचारून बघतो. साक्षी, साक्षी इकडे. हा बाबा. काय झालं? मी असं ऐकलं की तू बाहेर एका मुलासोबत बोलत होतीस. बाबा फक्त त्यांना मार्क विचारले होते. पण समाजामध्ये राहायचंय ना. लोक काय म्हणतील की एक मुलगी एका मुलासोबत बाहेर बोलतीये. बाबा फक्त त्यांना मार्कच विचारले होते. अहो जाऊ, तिला फक्त एका मुलाने मार्क विचारले. पण नाही,
नाही, समाजामध्ये लोक आपल्यालाच नाव ठेवतील ना की तुमची मुलगी बाहेर बोलती म्हणून एका मुलासोबत. हो साक्षी, बाहेर बोलायचं नाही असं मुलांसंग. आई फक्त त्यानं मार्कच विचारले मला. साक्षी, बाबा काय बोलताय? पण उद्या तुला पाहुणे बघायला येणार आहे, तू तयार राहायचं. आई तू बोलली होतीस ना मला डॉक्टर बनवणार आहे. आई अगं साक्षी, मी कसं करणार? तुझ्या बाबाच्या शब्दापुढे जाऊ शकत नाही मी. आई. साक्षी, नाही बाळा साक्षी. आतापर्यंत एवढे मार्क घेऊन माझा कायच फायदा झाला. तेव्हा मी जिंकून सुद्धा हारले. मेरे सारे वादे वादे रह गए आधे, है कसूर क्या, है कसूर क्या, जीत के भी हारे हारे ख्वाब ये बेचारे, ये फितूर क्या, ये फितूर क्या, दुनिया दीवानी इश्क न जाने. हॅलो, काकू, पल्लवी कुठे, साक्षी कुठे आहे? अगं ती घरात बसलेली आहे. जा. ठीक आहे ना. साक्षी, हा तुला किती मार्क मिळाले? 90%. तुम्हाला? आम्हाला खूप कमी मिळाले. उद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला यायचंय का तुला? नाही, मी नाही येऊ शकणार. का बरं? माझे घरचे माझं लग्न करून टाकताय. काय सांगते? का बरं लग्न करताय तुझं? मी फक्त आपल्या वर्गातल्या एका मुलासोबत बोलले म्हणून माझं शेजारच्या ताई आल्या आणि ते म्हणे की तुमची मुलगी एका मुलासोबत बोलते, तिचं लग्न करून टाका, म्हणून माझं लग्न होतंय आता. आम्ही तुला उद्या भेटू. आपल्याला उद्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जायचंय. हो ठीक आहे. तर बघा, इथे साक्षी एका मुलासोबत बोलली म्हणून तिच्या वडिलांनी तिचं लग्न करून टाकलं. तर तिचं लग्न कोणाच्या म्हणण्यावर केलं? तर फक्त शेजारच्या बायकांच्या. शेजारच्या बायकांनी तिच्या आई वडिलांना सांगितलं की तुमची मुलगी एका मुलासोबत बोलत होती. तर तिच्या आई वडिलांनी शेजारच्या बायकांवर विश्वास ठेवला आणि पल्लवीचं साक्षीचं लग्न करून दिलं. तर अहो, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सुद्धा अवघ्या 9 वर्षाच्या आणि महात्मा ज्योतिराव फुले हे 12 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह झाला. पण सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या नवऱ्याची खंबीर साथ होती. सावित्रीबाई फुलेंना ज्योतिबा फुले यांनी लिहायला वाचायला शिकवलं आणि पुण्यामधील भिडेवाड्यातील बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. पण साक्षीला आता तिचा जीवनसाथी कसा भेटेल हे पाहण्यासाठी आपण साक्षीचा आता लग्नानंतरचा पुढचा प्रवास बघूया. काय जेवण केलं तू हे? चल, ही माझी साडी वहिनी माझी ओढणी प्रेस. वहिनी, मला पाणी आणून द्या. सुनबाई, हो, मला चहा आणून दे. हा कसला चहा बनवला? बरोबरच नाही आई. मला उलटं दे. परवीन आराग या गाण्यासाठी त्यांनी 10 रुपये दिलेले आहेत. वहिनी माझी ओढणी प्रेस करते. हो. तुझ्या पायाशी कुणी सान थोर नाही, साध सुया पाळ
काळजाची तुझ्या एवढं आतापर्यंत इतकं सुद्धा करून काय झालं? मला घरच्यांना माझा बालविवाह करून टाकला. इथं आल्यावर सासू सून मला त्रास देतात. आता मला माझं आयुष्य संपवायचंय. हरवली वाट दिशा अंधार घाई वाढून उधळतो जीव वहिनी काय झालं तुम्हाला? आई वायुरी पेटला काय झालं ग हिला? खेळ वहिनींनी औषध घेतलं. अरे देवा, आई काय झालं? खेळ मांडला हॅलो दादा. हा बोल ना. अर्जंटमध्ये घरी ये. ओके आलोच. काय ग काय ना? वहिनींनी औषध घेतलं. अगं हे साक्षी काय केलं तू हे? मी तिच्या आई वडिलांना कॉल करतो. बाबा आईला पटकन घेऊन इकडे या. काय झाले माझ्या मुलीला? काय केलं तुम्ही माझ्या मुलीसोबत? पृथ्वीराज बेनाडे या नाटकासाठी 50 रुपये दिलेले आहे. पृथ्वीराज बेनाडे नारी शक्ती या नाटकासाठी. साक्षी, हे बाळा काय झालं तुला? साक्षी, साक्षी उठ. साक्षी, साक्षी उठा, काय झालं तुला? तुला सांगितलं होतं ना मी तुझ्या घरच्यांना सांग म्हणून. तुला तुझ्या घरचे हुंड्यासाठी त्रास देत आहे म्हणून. साक्षी उठ ना साक्षी. काय उठ ना साक्षी. काय यांनी हुंड्यामुळे माझ्या मुलीचा जीव घेतला? बघा बघा, यांनी माझ्या मुलीचा जीव घेतला. एवढा अत्याचार, लहान होती म्हणून तिला कमी काम सांगायचे असते. साक्षी उठ ना साक्षी. आणि माझी मुलगी तुमच्यामुळेच नाहीये. ते तुमच्यामुळेच माझ्या मुलीने औषध घेतलं. दीदी काय झालं तुला? उठ ना दीदी. साक्षी उठ, साक्षी उठ भैया आला. साक्षी उठ, साक्षी, साक्षी उठ ना साक्षी. साक्षी का गेलीस तू आम्हाला सोडून? साक्षी उठ ना. साक्षी तू मला परत सांगायचं असतं ना हे तुला त्रास देत आहे. साक्षी उठ. दीदी उठ ना दीदी. तुला घरच्यांना सांगून द्यायला सांगितलं का नाहीस की हे तुला त्रास देत आहे ते? साक्षी उठ ना साक्षी. का आम्ही हुंडा नाही दिला म्हणून तुम्ही तिचा छेड केला? साक्षी उठ. पवन